तर काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेतच। विरोधकांची प्रतिक्रिया सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। बालाजीजी, लोकशाही मराठी सोबत बोलताना तुम्ही मगाशी जे मुद्दे मांडलेले होते, विक्रांत पाटील यांनी सगळे मुद्दे खोडून काढले आणि विरोधक अर्थातच काँग्रेस नकारात्मकतेचं वातावरण तयार करते आणि त्याचा फायदा त्यांना होत नाहीये असं स्पष्ट त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता। काय प्रतिक्रिया असेल तुमची? विक्रांत पाटील नेमकं काय म्हणाले हे मला टेक्निकल इश्यूमुळे तुमच्या ऐकायला आलं नाही. बरोबर। पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जे प्रश्न आम्ही मांडतोय हम्म ते फक्त टीका करतायत म्हणायचं आणि सोडून द्यायचं आणि त्याला बगल द्यायची. हम्म जर हे अशा पद्धतीने चालणार असेल तर याला लोकशाही म्हणत नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हो अगदी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सभागृहात नगर विकास खात्याच्या संदर्भानं असंख्य प्रश्न उभे राहिले. हम्म त्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पुराव्यानिशी आम्ही सांगितलं. किंवा कोकाटेंचा विषय असेल, आज कोकाटेंवरती एवढी कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. हम्म जेव्हा राहुल गांधीवरती शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्यांना घरातनं बाहेर काढलं जातं, सुनील केदारांना तात्काळ निलंबित केलं जातं. हम्म मग विरोधकांना वेगळा न्याय आणि सत्तेची मस्ती आली म्हणून सत्ताधाऱ्यातील जे मंत्री आहेत हम्म त्यांना पाठीशी घालायचं, त्यांना अजूनही निलंबित केलेलं नाही, अटक केलेलं नाहीये. तर हे कायद्याचं किंवा लोकशाहीचं राज्य नाहीये. हम करे सो कायदा हम्म अशा पद्धतीनं चाललेलं आहे. सगळ्या यंत्रणा, प्रशासकीय, केंद्रीय, निवडणूक यंत्रणा ह्या सगळ्या खिशात घेऊन आम्ही फिरतोय. त्यामधनं, त्या उन्मादातनं आलेला हा निकाल आहे. अगदी विक्रांत पाटलांनी माझ्या प्रश्नाची समोरासमोर उत्तर द्यावीत. अगदी बालाजीजी, विक्रांत पाटील यांच्याकडनं देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।